की मुलं काय करतात, अर्धवट व्याकरण करतात, अर्धवट शब्दसंग्रह करतात, उतारा करतच नाही, मग त्यामुळे स्कोर येत नाही. इथं पहिली अट काय, तर 50 पैकी 50 आपले कव्हर होणं, आणि ते कव्हर होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नेमकं काय केलं पाहिजे, मोरा वाळंबे आणि क्लास नोट्स या दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या संदर्भ म्हणून लक्षात ठेवा. पण अभ्यासाची सुरुवात कुठून करायची आहे, तर आजचं जे मिशन आहे आपलं, तर ते मराठीमध्ये मिशन 45+ यावर आपण चर्चा करणार आहोत. लक्षात ठेवा. उदय कदम मराठी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. मी उदय कदम. मित्रांनो, नुकतीच संयुक्त गट ब म्हणजेच कंबाईन बी पार पडलेली आहे पूर्व परीक्षा, आणि आता मुख्य परीक्षेचा आपण अभ्यासाला लागणार आहोत. आन्सर की पण आलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या की मुख्य परीक्षेमध्ये एकूण 200 प्रश्न आहेत, त्यापैकी 100 प्रश्न भाषा विषयाचे आहेत, आणि आपला जो विषय आहे तो 50 प्रश्नाचा आहे, म्हणजे 100 मार्काचा आहे. पण आपण हे सगळं पॅरामीटर धरत असताना आपला जो 50 प्रश्न आहेत हाच टार्गेट आपण ठेवून या ठिकाणी बोलणार आहोत. तर आजचं जे मिशन आहे आपलं, तर ते मराठीमध्ये मिशन 45+ यावर आपण चर्चा करणार आहोत. लक्षात ठेवा की बघा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठी आणि इंग्रजीला तुम्हाला वेळ जास्त द्यावा लागणार आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर 1 तास 60 मिनिटं, म्हणजेच जर बघितलं आपण तर 30 मिनिट मराठी, 30 मिनिटं इंग्रजी. पण तसं न करता आपल्याला 20 ते 22 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मराठीचे प्रश्न पूर्णपणे सोडून बाजूला व्हायचे, पुढे इंग्रजीला वेळ द्यायचा आहे. मग त्यासाठी काय करायला पाहिजे, व्याकरणाचा अभ्यास कसा करायला पाहिजे, शब्दसंग्रहाचा अभ्यास कसा करायला पाहिजे, आणि आपल्याला त्याबरोबरच उतार्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे. आणि बरेच मुलं काय करतात की व्याकरण आणि शब्दसंग्रहाचा अभ्यास करतात, पण उतार्याचे प्रश्न चुकवतात, आणि याच्यामध्ये आपण 3-4 प्रश्न बऱ्याच वेळा चुकून येतो, आणि मग आपला स्कोर कमी होतो. लक्षात घ्या की भाषा विषय मराठीमध्ये जी मुलं 40+ असतात ते त्या याच्यामध्ये असतात, रेसमध्ये असतात. लक्षात घ्या. आणि जी मुलं 35च्या आसपास असतात, 30-35 मध्ये असतात, ती रेसमध्ये नसतात, कारण की याच्यामधला बराचसा क्राऊड हा रिपीटेड असतो, 4-4, 3-3 मेस दिलेला असतो. आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर मराठीमध्ये आपल्याला 45+ जायचं आहे. एकही मार्क 40 ते 45 मध्ये राहायचं आहे. जेवढे जास्त मार्क्स घेऊ तेवढा आपला स्कोर असणार आहे. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये जर आपला 80+ जायचं असेल तर तुम्हाला मराठीमध्ये 40 ते 45+ आपल्याला राहायचं आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी आपल्याला फार महत्त्वाची आहे. बरं, मग आपण नेमकं काय बघणार आहोत, नेमकं परीक्षेला काय विचारलेलं आहे याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. लक्षात घ्या. ओके. आयोगाचा अभ्यासक्रम जर बघितला तर नंबर 1 पहिला अभ्यासक्रम काय आहे बघा. नेमका आयोगाने अभ्यासक्रम विचारलाय काय, मराठी इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश असेल. मग इथे काय विचारले, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे, असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. लक्षात घ्या. बरोबर. असा सिलेबस दिलेला आहे. एका वाक्यात हा सिलेबस दिलाय, पण आपण या सिलेबसचे 3 तुकडे केलेले आहेत. कोणकोणते हे बघा. नंबर 1 आहे मराठी व्याकरण. नंबर 1 कुठला आहे, मराठी व्याकरण. नंबर 2 कुठला आहे, शब्दसंग्रह. आणि नंबर 3 काय आहे, उतारे आहे. बघा, जेव्हा आपण या आजच्या लेक्चरचा आपला मुद्दा असतो आहे की मराठी व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे, नंतर PYQ आणि टेस्ट, या सगळ्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा जर आहे तुम्हाला मराठीमध्ये जर 45+ पाहिजे असतील तर ह्या स्टेप तुम्हाला फॉलो करावं लागतील. त्या मार्गावर जायचं असेल तर आपल्याला हे जे काही बसस्थानक आहे, लक्षात ठेवा, मराठी व्याकरण असेल, शब्दसंग्रह असेल, उतारे असतील, PYQ असेल आणि टेस्ट, ह्या 5 गोष्टी आपल्याला फॉलो कराव्या लागतील. बरोबर आहे. आणि त्या कशा करायच्यात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण एक लवकरच आपली एक बॅच लॉन्च करत आहोत. लक्षात ठेवा. टार्गेट बॅच असणार आहे मराठी व्याकरण. ओके. मराठी व्याकरण हा जो मुद्दा आहे, हे याच्यामध्ये आपण बघितलं एकूण जे काही सिलेबस एका वाक्यात सांगितलेलं आहे, त्यापैकी मराठी व्याकरण, नंबर 2 शब्दसंग्रह आणि नंबर 3 उतारे याबद्दल आपण बोलणार आहोत. तर बघा मित्रांनो, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की मुलं काय करतात, अर्धवट व्याकरण करतात, अर्धवट शब्दसंग्रह करतात, उतारा करतच नाही, मग त्यामुळे स्कोर येत नाही. बॅलन्स आहे. लक्षात घ्या. मागच्या जर पेपर बघितले तर मराठी व्याकरणावर साधारणतः 30 ते 35 प्रश्न व्याकरणावर असतात, 10 ते 15च्या दरम्यान शब्दसंग्रहावर असतात, आणि 5 प्रश्न उतार्यावर असतात. उतारा पण महत्त्वाचा आहे, शब्दसंग्रह पण महत्त्वाचा आहे, व्याकरण तेवढंच महत्त्वाचं आहे. बरेच जण व्याकरणाला महत्त्व देतात, शब्दसंग्रहाला महत्त्व देत नाहीत, आणि दुसरा मुद्दा काय, उताराला महत्त्व देत नाहीत. मग त्यावेळेस आपली तयारी फक्त 30 ते 35 प्रश्नाची होते, बाकीचे 15 प्रश्नांची तयारी आपली राहते, आणि त्यामध्ये आपण स्कोर मायनसला येतो. हे लक्षात ठेवा. जर इथं पहिली अट काय, तर 50 पैकी 50 आपले कव्हर होणं,
आणि ते कव्हर होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नेमकं काय केलं पाहिजे, एक, आणि नंबर 2 काय, 50 प्रश्न हे 20 ते 22 मिनिटांमध्ये आपले कव्हर झाले पाहिजे, जेणेकरून उरलेला जो वेळ आहे तो आपल्याला इंग्रजीला वापरता येईल. मग नेमका या 3 घटकाचा अभ्यास कसा करायचा आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आहे व्याकरण, बरोबर का. आता व्याकरणाची तयारी नेमकी करत असताना नेमकं काय करायचं आहे, बरोबर का. जे स्वतः अभ्यास करत असतील, ज्यांनी क्लास केला असेल किंवा ज्यांनी क्लास केलेला आहे किंवा करणार आहेत अशा लोकांसाठी आपण अभ्यासाला सुरुवात केली. नंबर 1 व्याकरण, बरोबर आहे. तो व्याकरणाचा अभ्यास सुरू कसा करायचा, तर नंबर 1 लक्षात ठेवा की मोरा वाळंबे. मोरा वाळंबे हे आयोग प्रमाण मानतं पुस्तक, बेस आहे. तर व्याकरणाचा बेस मोरा वाळंबे नंबर 1, बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आज आयोग काय करतं, अजून काही 4, 5, 6 प्रश्न हे जरा आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारतं. मग ते अनेक वेगवेगळ्या संदर्भ पुस्तकांना विचारतं. मग त्या सगळ्या 10-12 संदर्भ पुस्तकाची एक आपण क्लास नोट्स बनवलेली आहे, बरोबर आहे. ही क्लास नोट्स तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. म्हणजे मोरा वाळंबे आणि क्लास नोट्स या 2 गोष्टी आपल्याला घ्यायच्या संदर्भ म्हणून, लक्षात ठेवा. पण अभ्यासाची सुरुवात कुठून करायची आहे, समजा उदाहरणार्थ भाषा लिपी व्याकरण. आता भाषा लिपी व्याकरणामध्ये बऱ्याचशा पुस्तकामध्ये नोट्समध्ये भरपूर काय दिलेलं आहे. पण आयोग विचारते भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार, भाषेचे वैशिष्ट्य, बरोबर आहे. त्याबरोबरच लिपीवर काय विचारते, लिपी म्हणजे काय, लिपीचा इतिहास असेल किंवा लिपींचे आपली जी मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी म्हणजे काय, देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य, कोणत्या भाषेची देवनागरी लिपी आहे. उगाच फापट बसारा वाचत बसण्यापेक्षा नेमकं काय वाचायचे लक्षात ठेवा. मग भाषा लिपी व्याकरण पहिला घटक आहे, दुसरा वर्ण घटक आहे. मग तुम्ही वर्ण घटक घेतला, त्याच्या अगोदर वर्ण या घटकावर विचारलेले प्रश्न अगोदर बघून घ्यायचे. फक्त बघून घ्यायचे म्हणजे वाचून घ्यायचे, व्यवस्थित वाचून घ्यायचे. ओके, म्हणजे कुठल्या बघा अभ्यास सुरू करताना, कोणत्याही घटकाचा अभ्यास सुरू करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, PYQ जे आहेत त्या घटकावरचे ते वाचून घ्यायचे. त्यासाठी आपण 0 एरर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह याचं विश्लेषण म्हणजे 2024 पासून ते 1984 पर्यंत टॉपिक वाईज विश्लेषण प्रत्येक वाक्याचं आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला काय करायचं आहे, वापरायचं आहे, बरोबर आहे. त्याच्याबरोबरच ते PYQ वाचून झालं की मग एक टॉपिक सुरू केला. वर्ण समजा पूर्ण वाचला, वर्ण वाचल्याबरोबरच तेच परत त्या इकडे PYQ कडे यायचं. ते PYQ सगळे काय करायचे, सोडवायचे, स्पष्टीकरण बघायचं, सोडवायचं, स्पष्टीकरण बघायचं. इथे झाली परत रिव्हिजन. मग हे रिव्हिजन झाल्यानंतर परत काय आहे, घटकनिहाय टेस्ट. आता आपण काय केले, प्रत्येक घटकावर 50 टेस्ट टाकायला सुरुवात केलेली आहे. 15 तारखेपासून आपल्या ॲपमध्ये तुम्हाला त्या 50 मार्काच्या टेस्ट टॉपिक वाईज पडणार आहेत. त्या टार्गेट बॅचमध्ये पण असणार आहेत, लक्षात घ्या. आपली जी टार्गेट बॅच आहे मराठीमध्ये 45+ या बॅचमध्ये सुद्धा आपण घटकनिहाय टेस्ट जे आयोगाला धरून, इकडे आयोगाचे पेपर आहेत आणि इकडे आपले टेस्ट सिरीज आहेत, सेम असे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केले. वर्षभरमध्ये 1-1.5 वर्ष झाले या पुस्तकासाठी आपण काम करतोय. त्यामुळे प्रश्नांचा अंदाज आपल्याला चांगला आलेला आहे की नेमकं कसं करायचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्या ठिकाणी असणार आहेत आणि ते वेळ लावून सोडवायचे. बघा इथं घड्याळ दिलंय तुम्हाला, तर काय माहिती आहे का की एका प्रश्नाला 36 सेकंद येतात. त्यापेक्षा काही प्रश्न तुम्हाला 10 ते 15 सेकंद सुटले पाहिजे, हा एक विचार करा. जे खूप लेंदी प्रश्न आहेत पण जास्तीत जास्त वेळ जाता कामा नये. तुम्हाला 50 प्रश्न हे तुम्हाला 20 ते 22 मिनिटांमध्ये सोडवायचे, हे घड्याळ लावून सोडवायचं आहे, बरोबर आहे. परत चेक करायचं, या ठिकाणी इव्हॅल्युएशन करायचं आहे, अरे किती मार्क्स बरोबर आले, काय चुकले काय नाही. परत पुन्हा एकदा काय करायचं, रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे हे राऊंड ठरवायचे, 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड, बरोबर आहे. आपल्या परीक्षा ही जूनच्या शेवटी होईल, बरोबर आहे. जूनच्या शेवटी ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 4 महिने पकडू पूर्ण तयारी करायसाठी, बरोबर आहे. या 4 महिन्यामध्ये जर आपण हे चक्र चालवत राहिलो तर 30 दिवसामध्ये मराठी व्याकरणाला परत रिव्हिजन बसेल. पहिले 40 दिवस जाऊ द्यायला, पहिले 40 दिवस जाऊ द्या, काय अडचण नाही. 40 दिवसानंतर परत तुमचा टायमिंग कमी होतो रिव्हिजनसाठी. पण मराठी हा विषय एकूण 200 पैकी 50 प्रश्नातला एक भाग आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपलं काय करायचं आहे, पहिल्यांदा हे वाचायचं आहे, PYQ वाचायचे, नंतर हे वाचायचे आणि परत टेस्ट सोडवायचे आणि परत रिव्हिजनला इकडे जायचं आहे. आणि या सगळ्यांसाठी आपण सगळ्या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता मोरा वाळंबे तुम्हाला माहिती आहे की या एडिशनमध्ये म्हणजे या एडिशनमध्ये आपण जवळपास 70 पानं ॲडिशन केलेले आहेत. त्याबरोबरच आपली आकलनमाला या मोरा वाळंबेबरोबर मिळते, ही तुम्हाला शॉर्ट रिव्हिजनसाठी उपलब्ध आहे, लक्षात घ्या. माइंड मॅप म्हणता येईल आपण त्याला. हे 3 पुस्तकांचा संच आहे तो, आणि ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर नक्कीच तुमचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि PYQच्या माध्यमातून तुमचा डेटा बराच कव्हर करण्याचं काम या 0 एररमध्ये आपण केलेलं आहे. तर नेमकं व्याकरणाचं तुम्हाला काय करायचं हे कळलेलं आहे, लक्षात घ्या. आता पुढे बघा, प्रश्न कशा स्वरूपाचे व्याकरण विचारले 2023-24 मध्ये नेमका पॅटर्न काय होता.
आता या ठिकाणी ABCD 1 2 3 4 हा जो पॅटर्न आहे, प्रश्नाचे 3 प्रकारचे पॅटर्न आहेत, ABCD 1 2 3 4, दुसरा आहे जोड्या लावा आणि तिसरा आहे एका वाक्यात. या 3 पैकी हे प्रश्न संख्या आता वाढत चालली, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि वैशिष्ट्यावर प्रश्न विचारलेत, हे जे जसा वैशिष्ट्यावर प्रश्न विचारलाय तसाच आपल्या कंबाईनला धातूच्या वैशिष्ट्यावर विचारला होता. मग आपण प्रत्येक घटकाचं वैशिष्ट्य आपल्या नोट्समध्ये नमूद केलेलं आहे आणि त्या वैशिष्ट्यावर प्रश्न आयोग सध्या विचारत आहे. त्यामुळे हे वैशिष्ट्य व्यवस्थितपणे करून घ्यायचे आहेत, हे लक्षात घ्या. बघा इथे तुम्हाला ABCD हे विधान वाचायचे होते आणि यामध्ये हे विचारले की बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विचारले कर्म अप्राणीवाचक असेल तर प्रथमांत असतं. या सगळं कर्मावर विचारलेलं आहे. मग बऱ्याच जणांना काय वाटू शकतं की बघा पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात, ती नेहमी चतुर्थांत असतात. म्हणजे या ठिकाणी असा प्रश्न विचारलेला आहे, पण याच्यावरून कर्मणी प्रयोग आहे का? नाही, तर हा कर्तरी प्रयोग आहे. असे एकूण लक्षात घ्या, एकूण असे 7 काय आहे वैशिष्ट्ये या कर्मणी प्रयोगाच्या कर्तरी प्रयोगाच्या वैशिष्ट्याचे. आणि याच्यावर प्रश्न विचारलाय आणि हे ॲडिशन डेटा आपल्या नोट्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि हे नोट्समधून जशाच मागच्या वर्षी प्रश्न विचारलेला होता, कारण यासाठी नोट्स म्हणजे मी काय तयार केली नाहीये, हे संदर्भ वाचून ह्या सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, लक्षात घ्या. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नुकताच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण 2024ला प्रश्न विचारला होता. बघा प्रश्न काय विचारलाय, अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीय आदी विभक्तीचे प्रत्यय लागतात, अशा विभक्तीस काय म्हणायचं? म्हणजे काय, चरम प्रत्यय आणि चर्मेत्तर प्रत्यय ही संकल्पना ज्याला माहित आहे त्याला हे प्रश्न सुटतात, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला माहित पाहिजे की चरम प्रत्यय हे विभक्ती प्रत्यय आहेत आणि त्यामध्ये अपवाद आहेत षष्ठी आणि सप्तमी. षष्ठी प्रत्ययानंतर जेव्हा षष्ठी प्रत्ययानंतर तृतीयाचे प्रत्यय लागतात, समजा मी आहे, माझ्याने किंवा त्याच्याने, म्हणजे या षष्ठी प्रत्ययानंतर तृतीया लागली ना, तृतीया विभक्ती आली म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे, सविकरण विभक्ती असं होतं, सविकरण विभक्ती होतं. आणि सप्तमी नंतर जेव्हा अजून काही विभक्तीचे प्रत्यय लागतात, समजा शेत, बरोबर आहे, शेत अधिक त अधिकला म्हणजे आपण म्हणू शेतातला, या सप्तमी प्रत्ययानंतर चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आले त्याला म्हणायचं सांधिकरण विभक्ती. ह्या संकल्पना जेव्हा तुम्हाला माहीत असतात तेव्हा मात्र तुम्ही नक्की पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. व्यवस्थित रिव्हिजन, प्रश्न विचारण्याची पद्धत आणि सगळ्या घटकावर आता आयोग सध्या लक्ष देते, हे लक्षात घ्यायचं. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ला सामान्य रूपाच्या संदर्भात प्रश्न विचारले होते. असे प्रश्न आले तर नेमकं काय केलं पाहिजे, लक्षात घ्या. त्याचे जे नियम आहेत ते नियम आपण शॉर्टकट केले पाहिजे, लक्षात घ्या. ए कारांत पुल्लिंगी नामाचं सामान्यरूप वा कारांत होतं, आ कारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्यरूप ए कारांत होते, ई कारांत, म्हणजे हे जे नियम आहेत तुम्हाला हे नियम पाठ पाहिजे. आता मुळात ए कारांत नाहीये, आता ते आडनावात गेलं, बरोबर का, तो नियम नाहीये. आ कारांत स्त्रीलिंगी नाम जर असेल, समजा भाषा, भाषा असेल, भाषा, ती भाषा, भाषेला, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आ कारांत, इथं एक वचनात ए कारांत, अनेक वचनात आ कारांत, भाषांना. म्हणजे हा शॉर्टकट नियम तुम्हाला करायचा आहे, तयार करायचा आहे. आणि हे सगळे शॉर्टकट नियम एका पेजवर बसू शकतात. कशाचे? सामान्य रूपाचे, जे की आपण ते आकलन मालेमध्ये केलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे जर आपण व्यवस्थित केलं तर असेही प्रश्न सुटतात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ला प्रश्न विचारलेला आहे. बघा संयुक्त गट ब 2023ला प्रश्न कसा विचारलाय, खालीलपैकी क्रियापदाचे वैशिष्ट्य कोणते आहे? बघा या ठिकाणी जर बघितलं, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द होय, धातू ही विकारी शब्द जाती आहे. क्रियापद वाक्याची क्रिया दाखवितात, क्रियापदामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणजे संकल्पना ज्यावेळेस क्लिअर असतात त्यावेळेस आपलं उत्तर पटकन येतं, वाचताक्षणी कळतं आपल्याला की नेमकं याचं उत्तर काय आहे. आणि वेळ बघा, ABCD हा प्रश्न वेळ खाऊ आहे, पण आपला अभ्यास चांगला असेल, अभ्यासाचं दृढीकरण चांगलं असेल तर नक्कीच याच्यामध्ये आपण पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतो. म्हणजे धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द माहित आहे, धातू ही विकारी जात आहे माहित आहे, क्रिया दाखवितात, बरोबर आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. म्हणजे हे धातूचं वैशिष्ट्य, क्रियापदाचं वैशिष्ट्य, ही संकल्पना ज्यावेळेस आपल्याला माहित असेल त्यावेळेस प्रश्न आपण बरोबर लगेच सांगू शकतो. आज प्रश्न परत परत वाचला तर जास्त वेळ जाऊ शकतो, बरोबर का. मग मराठीलाच काय, इंग्रजीलाच काय, तर आपण मराठीला पण वेळ देऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या ठिकाणी आपला काय करायचे, प्रश्न समजून घ्यायचे. बघा आता प्रश्न काय विचारलाय, खालील वाक्यामधून सकर्मक असणारी वाक्य ओळखा. आता सकर्मक म्हणजे क्रियापद, जे क्रियापद कर्मासहित उपस्थित असलेला सकर्मक म्हणायचं. मग बघा आता त्याने दार उघडले, उघडणारा तो, उघडण्याची क्रिया, दारावर वाक्यात कर्म क्रियापद काय आहे, सकर्मक आहे. त्याला उदाहरण समजते. म्हणजे तुम्हाला काय माहित पाहिजे की सकर्मक आणि अकर्मक उभयविध, त्याबरोबरच जर बघितलं आपण तर या ठिकाणी द्विकर्मक असे जे क्रियापदाचे प्रकार आहे, या संकल्पना तुम्हाला चांगल्या माहित पाहिजे तर उत्तर तुम्ही सोडवू शकता, हे लक्षात घ्या. त्याला उदाहरण समजले, समजणारे उदाहरण, समजण्याची क्रिया उदाहरणावर आहे, हे अकर्मक आहे. बरोबर आहे.
राम शिवधनुष्य मोडतो, मोडणारा राम, मोडण्याची क्रिया शिवधनुष्यावर आहे, बरोबर आहे. हे कर्मक आहे. इथे 2 कर्म आल्यामुळे हे द्विकर्मक आहे. म्हणजे उत्तर अ आणि क येणार आहे. अ आणि क उत्तर 4 आहे. म्हणजे ज्याच्या संकल्पना क्लिअर आहेत आणि त्या संकल्पना क्लिअर होऊन त्या प्रश्नामध्ये उपयोजन करणं, परत परत या गोष्टीकडे बघणं, हे लक्षात घ्या. हे याच्यामुळे काय होणार आहे, प्रश्न बघणे, परत त्या संकल्पना परत बघणे, परत उदाहरणं बघणे आणि परत PYQ बघणे, ह्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं दृढीकरण होणार आहे आणि तुम्ही प्रश्नामध्ये पटापट उत्तरं सोडू शकता. बघा हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरेजडित रिकामी जागा मिळाला. रिकाम्या जागी लक्षात घ्या उपसर्ग घटित शब्दांचा वापर करा. आता मिळाला असं म्हटलेलं आहे, नजराना मिळाला, भेट मिळाली, माळ मिळाली, हे पण येऊ शकतं. पण हे काय येणार नाही, इथे एक शब्द टाकलाय उपसर्ग घटित. लक्षात घ्या उपसर्ग घटित म्हणजे काय, बघा उपसर्ग घटित लक्षात घ्या. उप अधिक हार, उपहार म्हणजे नजराना भेट, नाही का. मग या हार या शब्दाच्या मागे उप हा उपसर्ग लागला. प्रश्न नीट वाचायचा, अति घाई संकटात ने, इथं घाई करायची नाहीये. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे लक्षात घ्या. प्रश्न नीट वाचायचा, सूचना काय दिली हे वाचायचे आणि पहिलाच पर्याय आहे अ बरोबर. बरोबर आहे उत्तर हे. मग तुम्ही नजराना पण लिहू शकता, भेट पण लिहू शकता, म्हणजे या ठिकाणी ब आणि क किंवा माळ पण येऊ शकतं, बरोबर का. म्हणजे तुम्हाला इथं अ पण पर्याय दिलाय, क पण पर्याय दिलाय, अ ब पण दिलाय, पण आपल्याला उत्तर काय लिहायचं हे लक्षात घ्यायचं. उपसर्ग घटित हा शब्द म्हटलेला आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके आलं लक्षात. पुढे बघा इथे या ठिकाणी तद्भव शब्दांचा गट ओळखा असा प्रश्न विचारलाय. जे शब्द संस्कृतमधून मराठीत आलेत पण बदल होऊन आलेत. मग कर्ण, चक्र, चक्रचा कर्ण, कान, याच्यामध्ये विद्वान, जल हे तत्सम शब्द आहेत. हे जे बघितले आपण हे परभाषी शब्द आहे. देशी, चिमणी देशी शब्द आहे. पाय, पान, सासू, सासरा हे तद्भव शब्द आहेत. आपण हे परत परत आयोगाचे शब्द विचारत बघा, लक्षात घ्या हे तत्सम शब्द आहेत, म्हणजे उत्तर सी बरोबर आहे. हे जर आपण आयोगाचे प्रश्न परत 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 वाचले, परत परत आयोगाने विचारले तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषी शब्द, तर ते आपण काय केले, प्रत्येक टॉपिकच्या पाठीमागे जो सार टाकलाय तसा शब्दसिद्धीच्या पाठीमागे सार टाकलाय आणि त्या सारामध्ये आयोगाने विचारलेले शब्द आहेत ते सगळे बाजूला एकत्र काढलेत आणि तेवढे जरी वाचले तरी आपले प्रश्न सुटायला मदत होते, लक्षात ठेवा. बरोबर आहे. यावेळेस याचं रिव्हिजन फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ओके आता बघितलं आपण व्याकरणाची नेमकी तयारी कशी केली पाहिजे. मी परत एकदा रिवाइज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मला काय करायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे, लक्षात घ्या. व्याकरणाचा अभ्यास करताना पहिली स्टेप आहे जो घटक, लक्षात घ्या आपण एक घटक निवडला, कोणता घटक, नाम, असं लक्षात घ्या नाम. पहिल्यांदा याचे PYQ बघून घ्यायचे, PYQ. नंतर तो घटक तुम्हाला काय करायचा आहे, घटक वाचायचा आहे. वाचण्यासाठी 2 गोष्टी सांगितल्या, वाचन, घटक वाचन काय सांगितले, मोरावाळंबे आणि आपली क्लास नोट्स. बरोबर आहे. आणि नंबर 3 परत काय करायचे, PYQ, काय करायचे PYQ सोडवायचे. सोडवणे व स्पष्टीकरण वाचायचं आहे. बरोबर आहे. व स्पष्टीकरण अभ्यासायचे. स्पष्टीकरणाचा काय करायचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि नंबर 4 चौथा जो मुद्दा आहे, म्हणजे याला मी नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 काय सांगतोय तुम्हाला, घटक निहाय टेस्ट सोडवायच्यात. हे आपण टेस्ट बनवत असतो चांगले. यावर्षी नवीन टेस्ट आपण बनवतोय आणि ह्या टेस्ट आपल्या आतमध्ये उपलब्ध असणारे आपले टार्गेट 45+ बॅच येते लवकर आणि त्या बॅचमध्ये सगळं असणार, लक्षात घ्या. आणि तिथे करून घेतलं जाणार आहे, लक्षात ठेवा. ओके त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हे सगळं हा फॉलो करायचं आहे, हे लक्षात ठेवा. ओके येस 1 2 3 4 ह्या 4 गोष्टी तुम्हाला करायच्यात. व्याकरणाचा अभ्यास व्यवस्थित होणार आहे. म्हणजे PYQ वाचल्यामुळे काय वाचायचंय काय वाचायचं नाही हे लक्षात येईल. प्रश्नाचा दर्जा, प्रश्नाचं स्वरूप, प्रश्नाचा प्रकार कळेल तुम्हाला आणि हे कळाल्यानंतर तो घटक मोरावळंबेतून वाचायचा आहे आणि आपल्या नोट्समधून वाचायचं, एवढं सफिशियंट आहे. एवढं करा. त्याच्यानंतर PYQ सोडवा, त्याचं स्पष्टीकरण वाचा, परत रिव्हिजन होईल आणि परत काय करा, टेस्ट सोडवा आणि टेस्टचं परत इव्हॅल्युएशन करा. चांगले मार्क्स पडले पुढे जा, कमी मार्क्स पडले परत पाठीमागे या, तो परत घटक वाचा. बरोबर आहे. आणि परत ती प्रोसेस करा. बरोबर का, बरोबर का. परत म्हणजे सापशिडीसारखं मागच्या घरामध्ये यायचं आणि परत ते सुरुवात करायचं आहे. जोपर्यंत चांगले मार्क्स येत नाही तोपर्यंत हे करत राहायचं आहे. तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहेत. आपल्याला जवळपास हा 40 दिवसाचा पहिला प्रोग्राम आहे आणि नंतर रिव्हिजनचा प्रोग्राम आहे, हे लक्षात घ्या. ओके हे होईल, लक्षात घ्या. ओके चला पुढे. आता आपल्याला बघायचं शब्दसंग्रह. काय बघायचं आहे, शब्दसंग्रह. आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो की शब्दसंग्रह कशातून अभ्यास केला पाहिजे, लक्षात ठेवा. तर पहिला मुद्दा आहे शब्दसंग्रह काय करायचे, शब्दसंग्रहाचा भाग लक्षात घ्या. PYQ जे आहेत, आता जे आपण 0 एरर मराठीमध्ये
जे काही पुस्तक आहे झिरो एरर मराठी, याच्यामध्ये शब्दसंग्रहाचं एक सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही समानार्थी सुरू केलं. समानार्थी वाचायला पहिल्यांदा PYQ करा. PYQ व्यवस्थित करा. प्रत्येक PYQ वाचा, समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. कारण त्या ठिकाणी प्रत्येक शब्दाचं समानार्थी शब्द आपण दिलेत, विरुद्धार्थी शब्द दिलेत, चारही पर्यायाचं स्पष्टीकरण देणारा शब्दसंग्रह आपला आहे. आणि त्यामध्ये बारकाईनं तुम्हाला काय करायचं आहे, तो शब्दसंग्रह वाचायचा आहे. ते वाचून झाला म्हणजे तुमचा PYQ चांगला वाचून झाला की त्याच्यावर तुम्हाला जे काही समजा आता आपलं जे मोराळंबेचं पुस्तक आहे त्यामध्ये शब्दरत्न नावाचं एक पुस्तक आहे. शब्दरत्नमधून काय करायचा, तो समानार्थी शब्द परत वाचायचा आहे. जे रिपीट झाले त्या PYQ मध्ये त्याचं रिव्हिजन होईल आणि नवीन झाले त्याला काय करायचं, स्टार करायचं. बरोबर आहे. जे नवीन आहेत, जे वाचण्यात नाही आले ते स्टार करायचे आणि ते परत वाचायचे. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे PYQ आहे आणि हा वेगळा भाग आहे. आणि दोघांवर प्रश्न विचारला जातो आणि याच्या व्यतिरिक्त जो विचारलाय त्याच्या तुम्हाला नोट्स मी देणार आहे. त्यानंतर एक समानार्थी आपण वाचला PYQ, तो घटक वाचला आणि त्या घटकनी हे टेस्ट आपला परत सोडवायची आहे. लक्षात घ्या. आणि परत उजळणी करायची आहे. ह्या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा शब्दसंग्रहाचा अभ्यास होणार आहे. आपण टार्गेट बॅचमध्ये शब्दसंग्रह चित्र स्वरूपामध्ये घेणार आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मदत होणार आहे. PYQ. ओके. पहिल्यांदा PYQ करायचं आहे, नंतर दुसऱ्यांदा तो घटक आहे तो करायचा आहे. जे PYQ नाही, जे याच्यामध्ये आहे, ज्या पुस्तकामध्ये, त्याला स्टार करायचे. समजा समानार्थी शब्द हा याच्या PYQ मध्ये विचारला नाही पण महत्त्वाचं वाटतं स्टार करायचं. म्हणजे परत रिव्हिजन करत असताना किंवा हायलाईट करा, हायलायटर घ्या आणि हायलाईट करा. म्हणजे तो परत वाचताना हे वाचताना हे वेगळं आणि हे वेगळं, हे असं होऊ शकतं. ओके. आणि त्यानंतर त्या घटकावर काय करायचं, घटक निहाय टेस्ट सोडवायच्या. आपण 100 प्रश्नाच्या समानार्थी, विरुद्धार्थी, जेवढे ज्याचा प्रश्न जास्त विचारला आहे त्या सगळ्या टेस्ट आपण बनवलेल्या आहेत आणि त्या बनवत आहोत आपल्या ॲपमध्ये टाकणार आहे. त्यामुळे ते पण टेस्ट आपला काय करायच्यात, व्यवस्थित सोडवायच्यात. परत मार्क्स येत नसेल तर पाठीमागे जायचंय, परत सोडवायचंय आणि परत रिव्हिजन करायचंय. ही शब्दसंग्रहासाठी स्ट्रॅटेजी असणार आहे, हे लक्षात घ्या. झिरो एरर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह विश्लेषण, याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, PYQ घ्यायचे आहेत आणि याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, जे घटक आहेत आपल्या याच्यातले ते व्यवस्थित करायचे आहे. लक्षात घ्या. दोन्ही आपलं एकत्र करायचं आहे. बघा, समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण 2024ला प्रश्न विचारला होता, जो तुम्हाला या दोन्ही पुस्तकात मिळणार नाही, आता PYQ मध्ये मिळेल. पण अरसिकेशु कवित्व निवेदन आहे, हा प्रश्न PYQ ने एकदा विचारलेला आहे, लक्षात ठेवा. तर याचं काय म्हणलं की अरसिक माणसाला कविता वाचून, काव्य वाचून दाखवणे व्यर्थ आहे. याचा अर्थ काही पुस्तकामध्ये आहे. असे जे ॲडव्हान्स म्हणी आहेत, ॲडव्हान्स वाक्प्रचार आहेत, त्याचीही तुम्हाला नोट्स मी देणार आहे लवकरच. पण त्याला वेळ लागेल, एप्रिल एंडिंग. तोपर्यंत तुम्ही हे करून घ्या. एप्रिल एंडिंगला तुम्हाला हे ॲडव्हान्स जे आहे ते मी देणार आहे, लक्षात ठेवा. ओके. जेथे सगळेच अप्रबुद्ध जमले असतात तेथे अर्धवट शहाणा सुद्धा मोठा पंडित समजला जातो. समाज कल्याण गट ब 2024ला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जेकडे वासरात लंगडी गाय शहाणी, गावड्या गावात गाढवी सवाशीन, हे दोन येतात, लक्षात घ्या. हे येणार नाही. आडला हरी आणि गाढवाचे पाय धरी, म्हणजे काय माहिती का नाही, एखाद्या वेळेस एखादं काम आपलं आडलं असेल तर समोरचा माणूस खूपच गाढव असेल तरी आपण त्याच्या पाया पडतो. म्हणजे काय, याच्या पाठीमागे एक संदर्भ आहे की तो संदर्भ असा आहे की जेव्हा मथुरेमध्ये कृष्णाचा जन्म झाला होता आणि वासुदेव कृष्णाला घेऊन आपल्या टोपलीवर जात होते, तेव्हा गाढव दिसल्यानंतर गाढव ओरडेल आणि त्याच्यामुळे सगळे पहारेकडे उडतील. म्हणून ते गाढवाला म्हणाले आडला हरी, म्हणजे कोण हरी आडला, कृष्ण आडला. मग म्हणून त्या गाढवाचे पाया पडतो, बाबा तू ओरडू नको. या पाठीमागची पार्श्वभूमी त्याच्या पाठीमागे आहे, बरोबर का. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे अल्पज्ञानाने काय होणे, थोडंसं काहीतरी मिळालं की लगेच त्याचा गवगवाट करणे, त्यामुळे ते येत नाही. उत्तर ए, अ आणि क असणार आहे. अशा स्वरूपात हे असे प्रश्न सध्या आयोग विचारते, अ ब क ड. म्हणजे तुम्हाला हा मला इथून काही शिकवायचं नाही आहे, मला तुम्हाला दाखवायचं की प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात आणि हे शब्दसंग्रहात विचारलेत. आणि या सरळ सेवा आहेत, या सरळ सेवेला MPSC मध्ये प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत. तर इथून पुढे गट ब ला कसे असणार आहे, समाज कल्याण गट ब 2024ला ज्याची पत्नी मृत आहे तो. आता या ठिकाणी हा प्रश्न PYQचा, लक्षात घ्या. PYQ ज्यांनी केलं मागचं त्याला हे समाज कल्याणचा एक प्रश्न बरोबर आला असता. मग याला विदुर आणि विधुर, लक्षात घ्या. विदुर म्हणजे शहाणा जाणता आणि विधुर म्हणजे कोण, याची यावर आपण एक रील्स पण केलेली आहे. विधुर म्हणजे कोण, ज्याची बायको मरण पावली, पत्नी मरण पावली, तो विधुर आहे. आणि विधुर म्हणजे शहाणा जाणता किंवा महाभारतातलं एक पात्र आहे, हे लक्षात ठेवा. विधवा म्हणजे नवरा मरण पावला आहे आणि अविवाहित म्हणजे आज लग्न झालं नाही असा. ओके. हेही प्रश्न लक्षात ठेवायचे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ला हा प्रश्न थोडासा अवघड वाटतो, पण जर PYQ व्यवस्थित केले तर तुम्हाला हे प्रश्न सुटतात, लक्षात घ्या. PYQ बघा, आपण नुसतं आही म्हणलं तर त्यात सगळे समानार्थी दिले. पृथ्वी म्हणलं की त्याचे सगळे समानार्थी शब्द दिलेत बघा. दिवस म्हणलं की समानार्थी सगळे शब्द दिलेत. आनल, बरोबर का. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या PYQ मध्ये दिलेल्या आहेत. चारही पर्यायाचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि त्यातून रिव्हिजन होणार आहे.
बघा आता खाली मी कोणता शब्द निपुण या शब्दात आता एका वाक्यात आहे. निपुण म्हणजे काय हे तुम्हाला शब्दरत्नामधून प्रश्न आलेत बघा. हे दोन्ही प्रश्न विरोधाभासी शब्द असेल किंवा समानार्थी असेल, हा शब्दरत्नामधून आलेला प्रश्न आहे. मग हे पण प्रश्न सोपे असतात. अशा प्रश्नांना 10 सेकंदामध्ये आपलं उत्तर आलं पाहिजे, 10 सेकंदामध्ये. त्यासाठी वाचणं गरजेचं आहे. ओके. गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराधासारखी उभी होती, हे विधान कोणता वाक्प्रचार दर्शवतो? म्हणजे एखादा प्रसंग असेल आणि प्रसंगावर तुम्हाला वाक्प्रचार विचारलेला आहे. आता एखादी चूक झाली असेल तर त्यावेळेस माणूस काय करतो? मूग धरून गप्प बसणे, शांत बसतो. बरोबर का? चूक असेल तर आपण शांत बसतो. म्हणजे याच्यात काय? मूग धरून बसणे, जीवाचरण करणे येणार नाहीये, मनात मांडे खाणे, काकदृष्टी पाहणे सुद्धा येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर आपल्याला हे प्रसंग, वाक्यात उपयोग, वाक्प्रचाराचे आणि म्हणीचे हे पण बघावं लागणार आहे. आता बघा, समानार्थी म्हणी, समानार्थी वाक्प्रचार, विरोधार्थी म्हणी, विरोधार्थी वाक्प्रचार याही घटकावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. समानार्थी म्हणीच्या योग्य जोड्या जुळवा. आज अंबारी उद्या झोळी धरी, म्हणजे आज श्रीमंत आहे उद्या गरीबी आहे. तसं काय माहिती का? असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा. म्हणजे हे लगेच कळलं पाहिजे आपल्याला. बरोबर का? तर मग यासाठी आपला ह्याचाही अभ्यास आणि या म्हणीचाही अर्थ कळाला की मग आपण विरोधार्थी समानार्थी जोडू शकतो, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आता हा प्रश्न थोडासा अवघड विचारला होता, शब्द अवघड वाटला होता, जो की PYQ मध्ये नव्हता. पण हा शब्द रत्नाकर जे मोराळंबे या पुस्तकातून आहे, अहमिका म्हणजे स्पर्धा, सरळ सरळ शब्द विचारलेला आहे. लक्षात घ्या. संयुक्त गट ब 2023 ला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, विरोधार्थी वाक्प्रचार जोड्या ओळखा. म्हणजे तुम्हाला समान अर्थ, याचा अर्थ माहित असेल. उखळ पांढरं होणे म्हणजे श्रीमंत होणे. मग याचा अर्थ विरोधार्थी काय? द्राविडी प्राणायाम करणे, मुळावर येणे, उद्रीषणी येणे. याचे समानार्थी माहित असेल आणि याचेही तुम्हाला अर्थ माहित असतील तर तुम्ही हे विरोधार्थी सांगू शकता. त्यासाठी यांचे अर्थ माहित असायला लागतात, तेव्हा हा प्रश्न सुटतो. आणि असा प्रश्न वेळ घालवला म्हणजे हा प्रश्न आपण 2दा 3दा वाचला तर हा पण म्हणजे वेळ खूप जाऊ शकतो. आणि मग आपला पेपर 20 ते 22 मिनिटात होण्याच्या ऐवजी 30 ते 32 मिनिटात होऊ शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रश्नांना यासाठी लागतं रिव्हिजन. बरोबर आहे? यासाठी लागते PYQ वर पकड. जे विद्यार्थी PYQ वर पकड करणार आहेत, PYQ वर पकड ठेवणार आहेत, त्या मुलांचा शब्दसंग्रह कमीत कमी चुकणार आहे. PYQ प्लस संदर्भ या 2 गोष्टी ज्याने चांगल्या केल्या त्याला चांगला स्कोर येतो. लक्षात घ्या. आणि परत काय तर टेस्ट सोडवणे, तो टेस्ट तिथे गोल करायचा आपल्याला. बरोबर का? वेळ लावून कोळायचं. आणि कारण 1 तास हा फार महत्त्वाचा गोष्ट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपला 1 तासामध्ये 100 प्रश्न ट्रॅकल करायचे, सोडवायचे आहेत. त्यामध्ये मराठीचा आपला 50वा प्रश्न 22 मिनिटाला 23 मिनिटाला झाला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. बरोबर का? आता पुढे बघा, संयुक्त गट व 2023 ला प्रश्न विचारला होता. खालील प्रसंगाला योग्य म्हणून ओळखा. मुला तुझ्या वडिलांनी खेड्यात जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. तू म्हणतोस की त्याला मला त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तुला झेपणार नाही, पण आता राहिले काय माझं? मुळामध्ये आता या ठिकाणी जिकडे खोबरं तिकडे चांगलं येणार नाही, जिकडे सुई तिकडे दोरा हे येईल, जिकडे पोळी तिकडे गोंडागोळी हे येणार नाही, जसा भाव तसा देव तसा येणार नाही. लक्षात घ्या. पाठीमागे सुई आहे आणि दोरा आहे. म्हणजे हे कोण असणार आहे? हे वडील आणि मुलगा, ते जो व्यक्ती आहे तो व्यक्ती कोण असणार आहे? त्याचा नौकर असणार. लक्षात घ्या. वडील आणि त्याचे नौकर, मग त्याच्या पाठीमागे सुई आहे आणि सुईच्या पाठीमागे दोरा आहे, असा अर्थ नसणार आहे. तो प्रसंग आता ही म्हण कुठे तुम्हाला मिळणार नाही, पण या ठिकाणी अर्थ पण कळला पाहिजे, अर्थामध्ये उत्तर पण काढता आलं पाहिजे, असंही करता येऊ शकतं. लक्षात घ्या मित्रांनो. आणि हा जो प्रश्न शुद्ध लेखनाच्या नियमावर जो विचारलेला आहे, हे सातत्यानं PYQ मधून जर तुम्ही PYQ व्यवस्थित केले तर असे प्रश्न जे शुद्ध शब्दाचे प्रश्न आहेत ना ते सहज सुटतात. ते PYQ अगोदर करून घ्या यासाठी. बरोबर आहे? त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आहे उतारे. तिसरा जो आपला पिलर आहे तो आहे उतार्याचा. उतारा नेमका कसा सोडवायचा, उतारा ट्रॅकल कसा करायचा? लक्षात घ्या. तर पहिल्यांदा उतारा वाचनाचा वेग तुम्हाला वाढवावा लागणार आहे. त्यासाठी सगळे PYQ जे आहेत, लक्षात घ्या, PYQचा सराव करावा लागणार आहे. जेवढे PYQ आपले जे आहेत आत्तापासून म्हणजे 2024 पासून ते 2011 पर्यंत जेवढे उतारे विचारलेत ना, हे सगळे उतारे तुम्हाला काय करायचं? वाचनाचा वेग, आणि वाचनाचा वेग वाढवून तो उतारा फास्ट वाचणे, प्रश्न आणि उतारा यांचं सांगड घालणे आणि प्रश्नाचं उत्तर बरोबर आणणे. यासाठी एक मी सेपरेट लेक्चर उतारा कसा सोडवावा आणि यासाठी तुम्हाला एक नोट्स पण देणार आहे. त्याच्यामध्ये याचं स्पष्टीकरण पण असणार आहे, कसं उत्तर आलं काय आलं. हा उतारा आहे बघा. 1996 मध्ये सयाजीरावांनी बडोदा कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्म अभ्यास स्वतंत्र अध्यासन सुरू केलं. बघा एका पहिल्याच ओळीमध्ये उत्तर येतं बघा. म्हणजे नीट वाचलं तर उत्तर हा 2023 ला विचारलेला उत्तर आहे. लक्षात घ्या. बघा सयाजीराव कोणत्या धर्म अभ्यासाला योगदान दिलं? तर तुलनात्मक अभ्यासाला. सरळ सरळ उत्तर आलेलं आहे. बरोबर का? तुलनात्मक धर्म अभ्यास स्वतंत्र अध्यासन सुरू केलं. आलं उत्तर इथे लगेच. म्हणजे उत्तर चुका होत नाहीत, फक्त बारकाईनं वाचायचे, लक्ष देऊन वाचायचे, इकडे तिकडे जायचं नाही, मनात विचार आणायचा नाही. सयाजीरावांनी धार्मिक सुसंवादासाठी कोणते अभियान चालवले होते? धर्म साक्षरता अभियान चालवले होते, हे आपल्याला माहित पाहिजे. अध्यासनाने कोणते कार्य हाती घेतले होते? शोध निबंध आणि ग्रंथ प्रकाशन, हे उत्तरात आलेलं आहे. म्हणजे इथं पैकीच्या पैकी येऊ शकतो आपण अशामध्ये. सयाजीराव श्रद्धेला कशाची जोडली? तर बुद्धी प्रामाण्यवादाची. बरोबर आहे? आणि वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणतं द्यायचा? तर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. उतार्याची मध्यवर्ती संकल्पना नेमकी काय आहे?
त्याच्यावर आधारित जर बघितलं तर धर्मसाक्षरता ही उतार्याची मध्यवर्ती संकल्पना आहे, म्हणून हे उत्तर 4 आहे, लक्षात घ्या. उतारा कसा सोडवावा, उतार्याबद्दल डिटेल लेक्चर 1 तासाचं मी यूट्यूबवर टाकणार आहे लवकरच, तर तुम्ही नक्कीच हे नक्की बघून घ्या, तुम्हाला सविस्तर गोष्ट या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्हाला 3 गोष्टीबद्दल मी या ठिकाणी चर्चा केली आहे. एक म्हणजे व्याकरण, दुसरं म्हणजे शब्दसंग्रह आणि तिसरा म्हणजे उतारा. तिन्ही गोष्टीबद्दल चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर या स्ट्रॅटेजींचा तुम्हाला 100% मार्क्स मिळतील. मित्रांनो, उदय कदम मराठी अकॅडमीच्या ॲपवर टार्गेट 45+ नावाची बॅच, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह रिव्हिजन अशी बॅच सुरू होणार आहे आणि या बॅचमध्ये लिमिटेड सीट्स असणार आहेत. त्यांच्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळणार. याच्यामध्ये आपण काय काय करणार आहे, व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे या तिन्ही गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. तुम्हाला काही व्याकरणाचे लेक्चर रेकॉर्डेड दिले जातील आणि त्याचं रिव्हिजन लाईव्ह असेल, परत चर्चा, परत PYQ, परत टेस्ट, शब्दसंग्रह या सगळ्यांचा एक काय म्हणतात एक नियोजन या बॅचमध्ये आहे. याचा सविस्तर व्हिडिओ उद्या रात्री मी तुम्हाला देणार आहे आणि ती बॅच चालू करणार आहे आपण. तर लवकरात लवकर तुम्हाला ॲडमिशन त्या बॅचमध्ये घ्यायचं आहे. 1 नंबर 2 आपले अनेक बॅचेस ज्या आहेत राज्यसेवा करणाऱ्या मुलांसाठी आपली राज्यसेवेची एक बॅच आहे, शब्दसंग्रहासाठी एक वेगळी बॅच आहे आणि झिरो एरर मराठी शाश्वत पब्लिकेशनकडून आलेलं आहे. महेश पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक आलेलं आहे. ते पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यातून PYQचा सराव करायचा, त्याच्यावर पण आपली एक बॅच उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.